गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। करचरणं कृतवाक्यायजं कर्मज वा श्रवणनयनजं वा मानसं वापराधं विदितं अविदितं एतत् क्षमस्व। जय जय करुणाब्धे प्रभो महादेव शंभो महादेव शंभो महादेव शंभो महादेव शंभो। कुंडलिका वरदे हरी विठ्ठल पंढरीनाथ महाराज मांडेश्वर महाराज कुणकेश्वर महाराज श्रीजुगाई माते विठला देवी माते पावना देवी माते हर 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 महादेव। सुप्रसिद्ध भजनकार गुरुवर्य रामदास कासले बुवा।
गिरधारी हरि राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि हरि राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि हरि राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि पाहता लोचनी पाहता लोचनी सुखदाले हो साजनी साजनी सुखदाले हो साजनी साजनी सुखदाले हो साजनी तो विठ्ठल बरवा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून
गणपती बाप्पा मोरया. चतुर्थीचा सण पाहू चला देव गणपती येती आमच्या घरात त्यांचं स्वागत करूया. नैवेद्याशी सारे भावे शरण देवा जाती चला आशीर्वाद घेऊया. नवसाला बाप्पा पावतो सत्वारी नवस बोलती घरोघरी. नवस बोलती घरोघरी. नवस बोलती घरोघरी. कोण सांगती लगीन जमून दे लवकर पोर म्हणती देवा आम्हाला पास कर. पोर म्हणती देवा आम्हाला पास कर. पोर म्हणती देवा आम्हाला पास कर. कोण मागे हवा पुत्र पोटी कोण मागे सुखाची रोजी रोटी देवा गाराण घालूया. रात्रंदिन होई देवाचा जागर भजनात होई देवाचा गजर. भजनात होई देवाचा गजर. भजनात होई देवाचा गजर. गावोगावीचे भजनी मेळे कला दाविती देवासमोर. कला दाविती देवासमोर. कला दाविती देवासमोर. भीमा फुगडी येई रंगात एकीमेकी घालती उखाणे त्यात. एकीमेकी घालती उखाणे त्यात. एकीमेकी घालती उखाणे त्यात. श्रावण बाळ नाचे जोरात. श्रावण बाळ नाचे जोरात नमन घुमवी पखवाजी त्यात. श्रावण बाळ नाचे जोरात नमन घुमवी पखवाजी त्यात म्हणा मुखाने मोरया. गौरी सणाचा असा हा थाट नैवेद्य गौरीला वड्याचे ताट. नैवेद्य गौरीला वड्याचे ताट. नैवेद्य गौरीला वड्याचे ताट. निरोप देताना सांगू देवास इडा पिडा देवा टळो संकट. इडा पिडा देवा टळो संकट. इडा पिडा देवा टळो संकट. देव निघाले आपल्या घरास चैन पडेना दाटला कंठ सांगे प्रमोद मोरया. चतुर्थीचा सण पाहू चला देव गणपती येती आमच्या घरात त्यांचं स्वागत करूया. उगाच गेलो पंढरीला पंढरीला. उगाच गेलो पंढरीला पंढरीला. जाऊ बनवते मला. जाऊ बनवते मला. जाऊ बनवते मला. उगाच गेलो पंढरीला
नाही प्यालो घाळवानी नाही प्यालो घाळवानी नाही प्यालो घाळवानी मृदुंगाची घाई मृदुंगाची घाई मृदुंगाची घाई माझे कपाळ उठले बाई माझे कपाळ उठले बाई बाई माझे कपाळ उठले बाई उगाच गेलो पंढरीला पंढरीला उगाच गेलो पंढरीला पंढरीला जरी नाव गणवते मला जरी नाव गणवते मला जरी नाव गणवते मला गावा भोवताले फिरावे गावा भोवताले फिरावे गावा भोवताले फिरावे वेळी उपवासी रहावे उपवासी रहावे उपवासी रहावे देऊळाशी जाता देऊळाशी जाता देऊळाशी जाता तो बेमारी तो जिहाता तोबे मारितो जिहाता हाता तोबे मारितो जिहाता उगाच गेलो पंढरीला पंढरीला उगाच गेलो पंढरीला पंढरीला जरी गाव गणवते मला जरी गाव गणवते मला जरी गाव गणवते मला एका म्हणे लेका एका म्हणे लेका एका म्हणे लेका एका एका म्हणे लेका एका म्हणे लेका तिकडे तिकडे खाशी ठोका तिकडे तिकडे काशी ठोका तिकडे तिकडे काशी ठोका उगाच गेलो पंढरीला पंढरीला उगाच गेलो पंढरीला पंढरीला जरी गाव गणवते मला जरी गाव गणवते मला जरी गाव गणवते मला गाव गणवते मला गाव गणवते मला अगे यशवदे यशवदे हो तुझो कानो लबाड अगे यशवदे यशवदे
लपलेलो ठाऊक नाही आईच्यान माका कसा गे सांगू औशी मी तुका औचित धरल्यान माझ्या हाताका उघडी खेळूक लावल्यान ते ना बघा कृष्णाचे सगळे खेळ गवळे निंका हाताक धरता कोणाच्या साडी एक धरता कोणाची येणी वाढता तसं यो बुवा पण काय साधो नाही हो कृष्णासारखोचा खोडकर गुलाम दिसता कसो बघितलास नुसतो गोरो गोरो पान माझो लय जीव हो ह्याच्यार फुगडी खेळूक लावल्यान ते ना लाज वाटूक लागली माझ्या गे मना तुझो यो कानो जा आमच्या दया दुधाची करता यो लुट घरात शिरता तुझो लंपट त्यांच्या शेंडीची नि माझ्या येण्याची रात्री मारल्यान ह्यांना गे गाठ बघा कृष्ण किती खोडकर किती दिवसभर कळी करायचो गवळणींचे दया दुधाचे माठ फोडायचे मोगे फोडायचे हळूच जाऊन दूध चोरायचा कोण झोपलेली असली की जाऊन त्यांच्या येणीची नि दाढीची गाठ मारायची मी वडी त्यांका आणि ते वडती माका यांच्या नावान आम्ही केला येळकोट कधी माझ्या भावाच्या रूपात ह्यो येता नाही नाही ते सारे माझ्या वांगणाने करता ह्यो इतकून दाखवता थोबा एकदा साऱ्या जणी आम्ही धरतलो एका काय करू त्या सांगू जाऊ नाही आम्ही तुका समजावून सांगे तुझ्या कृष्णाका बघता बघता तो टक लावून आमका नान नान म्हणून सोडून देता दयाचो बुडबुलो पुढ्यात ठेवता जातो यो सकोली बाबा मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया मोरया
प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती मी दुबळा अर्पित से भक्ती मी दुबळा अर्पित से भक्ती मनोनिया बोल जरी गंगावती मनोनिया बोल जरी गंगावती करे स्वीकारा तरी स्वीकारा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं गुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा हरिवणा पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री पंढरीनाथ महाराज विघ्नार्ता वक्रतुंड श्री गणपती गजानन महाराज जगद्गुरु दत्तात्रय महाराज सत्य संकल्पाचा दाता श्री सत्यनारायण महाराज रंगदेवता माते सुप्रसिद्ध भजनकार गुरुवर्य भगवान लोकरे भुवा ओंकार प्रसादिक भजन मंडळाचा विजय असो जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण
रे सा प म प ग म रे सा प म प म प ग म रे सा प म प ग म रे सा प म प म प ग म रे सा जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरि नि सा सा रे रे सा रे नि सा रे सा रे सा प म प ग म रे सा प म प म प ग म रे सा प म प ग म रे सा प म प म प ग म रे सा जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरि सारे रे सा म म ग प प म नि नि प सा नि सा सा प नि म प प ग म रे सा नि सा प नि म प ग म रे सा ग म रे सा ग म रे सा ग म रे सा जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरि सारे रे सा म म ग प प म नि नि प सा नि सा सा प नि म प ग म रे सा नि सा प नि म प ग म रे सा ग म रे सा ग म रे सा ग म रे सा जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरि हरी
सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, आगर सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर बाप रखमा देवीवर, सर्व सुखाचे आगर बाप रखमा देवीवर. तो हा विठ्ठल परमा, तो हा विठ्ठल परमा, तो हा विठ्ठल परमा. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. तो हा विठ्ठल परमा, तो हा विठ्ठल परमा, तो हा विठ्ठल परमा, विठ्ठल परमा, विठ्ठल परमा. ओ बुआ, किसी डिस्को में जाए, किसी होटल में खाए, ते नाम मुखी घेई, ते शांती मना देई, ते नाम मुखी घेई, जे शांती मना देई. ओ तू नको रे मा तू नको, वसा घेतला टाकू नको. हरिनाम सदा गाई नामे रंगुनिया जाई, संत संग कधी सोडू नको. हरिनाम सदा गाई नामे रंगुनिया जाई, संत संग कधी सोडू नको. ते नाम मुखी घेई, ते शांती मना देई, ते नाम मुखी घेई, ते शांती मना देई. तू नको रे मा तू नको रे, वसा घेतला टाकू नको. हरिनाम सदा गाई नामे रंगुनिया जाई, संत संग कधी सोडू नको. हरिनाम सदा गाई नामे रंगुनिया जाई, संत संग कधी सोडू नको. भक्तीचा मार्ग हा श्रेष्ठ, पडे जीवा शिवा गाठ. भक्तीचा मार्ग हा श्रेष्ठ, पडे जीवा शिवा गाठ. भक्तीचा मार्ग हा श्रेष्ठ, पण जीवा शिवा गाठ. भक्तीचा मार्ग हा श्रेष्ठ, पण जीवा शिवा गाठ. देव भक्ताचं हे नात राहे अमर्य जगतात. देव भक्ताचं हे नात राहे अमर्य जगतात. देव भक्ताचं हे नातं आहे अमर्य जगतात. देव भक्ताचं हे नातं आहे अमर्य जगतात. नाम घेता वाया गेला असा कोणी पाहिला. हा छंद हा नाद हे तत्व तू सोडू नको. तू नको रे मा तू नको रे, वसा घेतला टाकू नको. हरिनाम सदा गाई नामे रंगुनिया जाई, संत संग कधी सोडू नको. हरिनाम सदा गाई नामे रंगुनिया जाई, संत संग कधी सोडू नको. कीर्तनी दंग होनी नाचे तो जग जेठी. कीर्तनी दंग होनी नाचे तो जग जेठी. कीर्तनी दंग होऊनी नाचे तो जग जेठी. कीर्तनी दंग होऊनी नाचे तो जग जेठी. सेनाचे रूप घेऊनी लावी काखे धोपटी. सेनाचे रूप घेऊनी लावी काखे धोपटी. सेनाचे रूप घेऊनी लावी काखे
झोपडी तेजाचं रूप घेऊनी लळकाटे झोपडी हळी दळण धुवी धुन वाहे तो कावडी येई हाके धावून गुण त्याचे तू विसरू नको तू नको रे मातू नको रे वस घेतला टाकू नको हरिनाम सदा गाई नामे रंगुनिया जाई संत रंग कधी सोडू नको हरिनाम सदा गाई नामे रंगुनिया जाई संत रंग कधी सोडू नको परब्रह्म आहे शाश्वत ना अंत न त्या पार परब्रह्म आहे शाश्वत ना अंत न त्या पार परब्रह्म आहे शाश्वत नांतन त्या पार परब्रह्म आहे शाश्वत नांतन त्या पार व्यापिले हे चराचर भूमंडळ अंबर व्यापिले हे चराचर भूमंडळ अंबर व्यापिले चराचर भूमंडळ अंबर व्यापिले चराचर भूमंडळ अंबर सकलांचा तो दाता तो करता कर्मिका का करीसी तू चिंता अधर्म तू करू नको तू नको रे मा तू नको रे वस घेतला टाकू नको हरिनाम सदा गाई नामे रंगुनिया जाई संत संग कधी सोडू नको हरिनाम सदा गाई नामे रंगुनिया जाई संत संग कधी सोडू नको ते नाम मुखी घेई ते शांती मना देई ते नाम मुखी घेई ते शांती मना देई तू नको रे वाचू नको रे वस घेतला टाकू नको हरिनाम सदा गाई नामे रंगुनिया जाई संत संग कधी सोडू नको हरिनाम सदा गाई नामे रंगुनिया जाई संत संग कधी सोडू नको हरिनाम सदा गाई नामे रंगुनिया जाई संत संग कधी सोडू नको माझ्या काना येते माघारी जरा थांब 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 दही दूध लोणी साखर पाणी घुसळीत आलं मला घाम दही दूध लोणी साखर पाणी घुसळीत आलं मला घाम दही दूध लोणी साखर पाणी घुसळीत आलं मला घाम दही दूध लोणी साखर पाणी घुसळीत आलं मला घाम दही दूध लोणी साखर पाणी घुसळीत आलं मला घाम दही दूध लोणी साखर पाणी घुसळीत आलं मला घाम 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 माझ्या काना येते माघारी जरा थांब 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 माझ्या काना येते माघारी जरा थांब 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 माझ्या काना येते माघारी जरा थांब 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 सोनियाचा पाना रेशमाची दोरी हलवीत झोका गेला लांब सोनियाचा पाना रेशमाची दोरी हलवीत झोका गेला लांब सोनियाचा पाळणा रेशमाची दोरी हलवीत झोका गेला लांब सोनियाचा पाळणा रेशमाची दोरी हलवीत झोका गेला लांब सोनियाचा पाना रेशमाची दोरी हलवीत झोका गेला लांब सोनियाचा पाना रेशमाची दोरी हलवीत झोका गेला लांब 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 माझ्या काना येते माघारी जरा थांब 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 माझ्या काना येते माघारी जरा थांब 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 माझ्या काना येते माघारी जरा थांब थांब थांब
एका जनार्दने पुन्हा कृपेने मुखी बोलारी नाम, एका जनार्दने पुन्हा कृपेने मुखी बोलारी नाम नाम नाम. माझ्या काना येते माघारी जरा थांब थांब थांब, माझ्या काना येते माघारी जरा थांब थांब थांब, माझ्या काना येते माघारी जरा थांब थांब थांब. दही दूध लोणी साखर पाणी घुसळीत आलं मला घाम, दही दूध लोणी साखर पाणी घुसळीत आलं मला घाम घाम घाम. माझ्या काना येते माघारी जरा थांब थांब थांब, 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 माझ्या काना येते माघारी जरा थांब थांब थांब. भारुड आहे शिव आणि गंगेचे लग्न. ऐका. ओंकार स्वरूपा कैलासी समर्था, ओंकार स्वरूपा कैलासी समर्था, त्रिभुवनीच्या नाथा तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो. ओंकार स्वरूपा कैलासी समर्था, ओंकार स्वरूपा कैलासी समर्था, त्रिभुवनीचा नाथा तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो. नमो नीलकंठा रे कृपावंता, तुझी दयावंता सगुण उमाकांता, शिव स्वरूपी चित्त वेदियेल, हात जोडून मने तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो. ओंकार स्वरूपा कैलासी समर्था, ओंकार स्वरूपा कैलासी समर्था, त्रिभुवनीचा नाथा तुझ नमो, 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 तुझ नमो. कैलाशी शंभू महादेव ध्यानस्थ बसले होते. एवढ्यात पार्वती आईला काम इच्छा प्राप्त झाली. आता काम इच्छा पूर्तीसाठी पार्वती आई शंभू महादेवांसमोर उभी राहून ध्यानधारणा करू लागली. 500 वर्ष लोटल्यानंतर ज्यावेळी शंभू महादेवानी ध्यानधारणा विसर्जित केली आणि समोर बघतात तर आपलीच पत्नी, आपलीच बायको आपली तपश्चर्या करते आहे पाहिल्याबरोबर त्यांना आनंद झाला. म्हणाले, पारू पारू मी तुझ्यासाठी काय करू, तुझ्या या भक्तीवर मी प्रसन्न आहे, तुला काय हवं ते मागून घे. काय सांगतायत बघा. सद्भक्ती पाहुनी तुझी ग, सद्भक्ती पाहुनी तुझी ग, हर्ष झाला मनी, माग काय हवे ते तुला ग, आज देतो क्षणी, माग काय हवे ते तुला ग, आज देतो क्षणी. सद्भक्ती पाहुनी तुझी ग, सद्भक्ती पाहुनी तुझी ग, हर्ष झाला मनी, माग काय हवे ते तुला ग, आज देतो क्षणी, माग काय हवे ते तुला ग, आज देतो क्षणी. काय हवं ते मागून घे म्हटल्याबरोबर पार्वती काय मागणार. आता बघा तिच्या मनामध्ये काम इच्छा प्राप्त झालेली होती. काय मागितलं बघा तिने, काय सांगितलं शंभू महादेवांना. मान सरोवरी जाऊया, काम क्रीडा करूया, आपण धुंद होऊया राजा. मान सरोवरी जाऊया, काम क्रीडा करूया, आपण धुंद होऊया राजा. मान सरोवरी जाऊया, काम क्रीडा करूया,
आपण मानस सरोवरावर एकांतामध्ये जाऊया आणि कामक्रीडा करूया. आपल्या बरोबर आज कोण नको नाही तर तुम्ही तुमच्या नंदीला बरोबर घ्याल. शंभू महादेव म्हणाले जशी तुझी इच्छा. शंभू महादेवानी विश्वकर्म्याला आज्ञा केली, आमची राहण्याची व्यवस्था करा, मानस सरोवरावर एक छानसा बंगला तयार करा. आता शंभू महादेवांची आज्ञा झाल्याबरोबर विश्वकर्म्याने नुसता मंत्र टाकला. बघा, नुसता मंत्र टाकला, झम झमाझम फू फू, झम झमाझम फू फू, बंगला तयार. हातात चावी दिल्याबरोबर जायला निघाले शंभू महादेव आणि पार्वती. बरोबर सगळी शिवसेना सुटली. शिवसेना म्हणजे नंदी, भृंगी, शृंगी सगळे निघाल्याबरोबर शंभू महादेव म्हणतात, आज आमच्या बरोबर कोणी यायचं नाही, आम्हाला एकांत हवाय, आम्ही दोघं जण जाणार, तुम्ही इथे राहून सगळा कारभार बघा. आणि ती दोघं जण निघून गेली. आता निसर्गरम्य ते वातावरण पाहिल्याबरोबर मानस सरोवरावर दोघांची मन एकदम धुंद झालेत. शंभू महादेव जाऊन पलंगावर बसलेत. समोर पार्वती उभी राहिली आणि काय सांगते बघा. शिव बैसला मंचिकावरी गौरी प्रार्थना करी, इच्छा माझी पुरी करा या मानस सरोवरी. हा मानस सरोवरी, या मानस सरोवरी, या मानस सरोवरी. नग्न होऊन क्रीडा करावी सांग शिवाशी गौरी, नग्न होऊन क्रीडा करावी सांग शिवाशी गौरी. सहस्त्र कमळे हार गौरीने अर्पिला त्रिपुरारी, अर्पिला त्रिपुरारी, अर्पिला त्रिपुरारी, अर्पिला त्रिपुरारी. आनंदी झाला तो शूळपाणी त्याने धरले आंबेच्या करी, आनंदी झाला तो शूळपाणी त्याने धरले आंबेच्या करी. नग्न क्रीडा धनी करू लागले प्रेम भरे शिव गौरी. हा प्रेम भरे शिव गौरी, प्रेम भरे शिव गौरी, प्रेम भरे शिव गौरी. पार्वतीने काय केलं बघा, शंभू महादेवांसमोर गेली आणि तिने सहस्त्र कमळांचा हार शंभू महादेवांच्या गळ्यामध्ये अर्पण केला. आणि शंभू महादेवांना सांगितलं की आज आपण या एकांतामध्ये विवस्त्र होऊन कामक्रीडा करूया. शंभू महादेव म्हणाले जशी तुझी इच्छा. आता बघा, त्या एकांतामध्ये मानस सरोवरावर दोघं जण एकदम धुंद झाले, बेभान झाले, एकमेकांमध्ये पूर्णपणे विलीन झाले. एवढ्यात काय झालं बघा, इकडे सगळ्या देवांना शंभू महादेव आणि पार्वतीच्या भेटीची इच्छा प्राप्त झाली. सगळ्या देवांनी आपला मोर्चा कैलास पर्वतावर आणला. पण बघा, शंभू महादेव आणि पार्वती दोघंही त्या ठिकाणी नव्हती. नंदीने सांगितलं की डॅडी आणि मम्मी दोघंही एकांतामध्ये गेली आहेत तिकडे मानस सरोवरावर. त्याबरोबर सगळ्या देवांनी आपला मोर्चा मानस सरोवराकडे वळवला. मानस सरोवराच्या बाहेर येऊन सगळेजण शिवनामाचा जयघोष करू लागले. कसा, तुम्ही माता पिता आम्ही लेकुरे, आम्हा दर्शन द्या, तुम्ही प्रेम भरे. तुम्ही माता पिता आम्ही लेकुरे, तुम्ही दर्शन द्या, आम्हा प्रेम भरे. तुमच्या भेटीसाठी आम्ही आतुरलो, तुमच्या भेटीसाठी आम्ही आतुरलो, देवी धात्या. तुम्ही माता पिता आम्ही लेकुरे, तुम्ही दर्शन द्या, आम्हा प्रेम भरे. तुम्ही दर्शन द्या, आम्हा प्रेम भरे. तुम्ही आमची माता पिता, आम्ही तुमची लेकुरे, आम्हाला दर्शन द्या. सगळेजण शिवनामाचा जयघोष करायला लागल्याबरोबर शंभू महादेवानी शिवनामाचा जयघोष ऐकल्याबरोबर शंभू महादेव थंडगार झाले. बघा, शंभू महादेव उठले आणि सरळ दरवाजाच्या दिशेने निघाले आपल्या भक्तगणांना दर्शन द्यायला. पार्वती म्हणते, अहो तुमचं काय डोचकं बिचकं फिरलं की काय, बाहेर चाललात, तुमची अवस्था काय, काहीतरी भडको तरी गुंडाळा. शंभू महादेव कुठे हो, एकदा भक्तांनी हाक मारल्यानंतर काय सरळ गेले, दरवाजा उघडला आणि आपल्या सगळ्या भक्तगणांना दर्शन दिलं. पण सगळे भक्तगण म्हणतायत, आम्हाला तुमचं एकट्याचं दर्शन नको, आम्हाला तुमचं उभयतांचं दर्शन हवंय. त्याबरोबर शंभू महादेव पुन्हा माघारी आले आणि बघतात तर पार्वती जाग्यावर नव्हती, दुसऱ्या खोलीमध्ये जाऊन कडी घालून बसलेली होती. शंभू महादेव गेले आणि तिची मनधरणी करू लागले. कसे, दार उघडंबे दार उघडंबे दार उघडंबे दार, दार
नारद मुनी त्या ठिकाणी आले आणि म्हणतात, शंभू महादेवा, एवढे तुम्ही महादेव, सगळे देव तुमच्या भेटीसाठी आले, पण तुमची स्वतःची बायको तुमचं ऐकत नाही. अहो, हवी कशाला असली बायको? माझी असती ना तर कधीच सोडून दिली असती. आता नारद मुनी सांगतायत, हो नारद मुनींची बायको नव्हती म्हणून त्यांना कसली काळजी नाही. शंभू महादेवांना विचार पडला, तरी पण शंभू महादेवांना राग आला. शंभू महादेवांनी पार्वतीला तिथे सोडलं आणि निघून गेले. रागाने तडातड चालत गेले. ते सरळ जाऊन मंदार पर्वतावर ध्यानस्थ बसले. बघा, सगळे देव आपापल्या घरी निघून गेले. पार्वती सुद्धा तिथून उठली, ती सरळ कैलास पर्वतावर आली. पण काय झालं बघा, तिच्या मनामध्ये जी काम इच्छा प्रगट झाली होती ती अजून क्षमली नव्हती, ती आणखीनच प्रबळ झाली होती. बघा, तिच्या अंगामध्ये काम विकार भडकला, कामाग्नी भडकला, उन्माद संचारला आणि त्या उन्मादापासून एक दैदिप्यमान असा असुर जन्माला आला. आता पार्वतीच्या उन्मादापासून आला म्हणून त्याचं नाव ठेवलं उन्माद. पार्वतीकडे त्याने आशीर्वाद मागून घेतला. म्हणाला, आई, मला या त्रिभुवनामध्ये मृत्यूचं भय नको, सगळ्यांना जिंकण्याची शक्ती द्या मला. पार्वतीने तथास्तु म्हटलं. आपल्या हातातलं त्रिशूळ त्याला दिलं आणि सांगितलं, ज्यावेळी मी तुझं स्मरण करेन त्यावेळी तू माझ्या हाकेला धावून ये. आईला वचन देऊन तो निघून गेला. तिकडे काय झालं बघा, शंभू महादेव जे ध्यानस्थ बसले होते त्याने आपली ध्यानधारणा विसर्जित केली आणि त्यांना सुद्धा पार्वतीची आठवण सतावू लागली. बघा, पार्वतीच्या आठवणीने ते बेचैन झाले आणि पुन्हा कैलास पर्वतावर जाणार एवढ्यात नारद मुनी तिथे आले आणि नारद मुनी म्हणतात, महादेवा, महादेवा, एवढा तुमचा त्या बाईने अपमान केला आणि पुन्हा नाक मुठीत धरून तुम्ही तिच्याकडे जाणार? अहो, हवी कशाला असली बायको? त्यापेक्षा दुसरं लग्न करा. काय सांगतायत बघा, शंभू देवा हो शंभू देवा, शंभू देवा हो शंभू देवा, तुझ्या गुणी तुझ्या पार्वतीला सोडून द्या, तिच्याऐवजी तुमच्यासाठी मी दुसरी एक मुलगी पाहिली आहे, तुम्ही फक्त हो म्हणा. शंभू महादेव म्हणतात, अरे नारदा, तुझं काय डोचकं बिचकं फिरलं की काय? सकाळी सकाळीच कुठे जाऊन आलास की काय? अरे माझं वय काय आणि ह्या वयामध्ये मला दुसरी मुलगी देणार कोण? दातान दात माझे हालायला लागले, केसार केस पिकले. नारद मुनी म्हणतात, अहो तुम्ही कशाला ती चिंता करता, मी आहे ना, आयाम ना. शंभू महादेव म्हणाले, अरे बाबा, जशी तुझी इच्छा, पण मुलगी कोणते तरी मला सांग. सांगितलं, श्रीहरीची कन्या गंगा मी तुमच्यासाठी स्थळ आणलंय. आता शंभू महादेवांकडून होकार मिळाल्याबरोबर नारद मुनी उठले, ते थेट वैकुंठामध्ये गेले. वैकुंठामध्ये विष्णू शेषशय्येवर पौडले होते आणि लक्ष्मी पाय चेपत होती. ती दोघंही चिंतातूर होती बघा, कारण त्यांची कन्या गंगा उपवर झाली होती आणि तिला कसा नवरा मिळेल ह्या विचारामध्ये ती दोघं जण असतानाच नारद मुनी त्या ठिकाणी गेले आणि म्हणतात, कसली चिंता करता, तुमच्या मुलीसाठी मी चांगलं स्थळ आणलंय. आता स्थळ आणलंय म्हटल्याबरोबर त्या दोघांनाही आनंद झाला, आपल्या मुलीचं लग्न जमणार. म्हणाले, स्थळ कुठलं ते तरी सांगा, नवरा मुलगा कोणते सांगा. नारद मुनींनी सांगितलं, कैलाशीच्या शंभूचं स्थळ मी तुमच्या मुलीसाठी आणलंय. ऐकल्याबरोबर ती दोघं जण एकदम उडाली. म्हणाले, काय सांगता काय नारद मुनी? अहो, ती पार्वती आम्हाला जिवंत ठेवील काय? नारद मुनी म्हणतात, तुम्ही काही चिंता करू नका तिची, कारण पार्वतीला ना त्याने कधीच सोडून दिलंय आणि ते आता दुसरं लग्न करायच्या तयारीत आहेत. तुम्ही हे स्थळ सोडू नका. आता विष्णू आणि लक्ष्मी दोघांनाही ते पटलं बघा. झालं बाबा, दोन्ही बाजूने होकार मिळाल्याबरोबर नारद मुनींनी स्वतः लग्नाची तयारी केली. गरुडाला सांगितलं, जाऊन तिन्ही लोकांमध्ये आमंत्रण दे, फक्त कैलास पर्वतावर जाऊ नकोस. त्याप्रमाणे कैलास पर्वतावर सोडून सगळीकडे आमंत्रण दिलं बघा. आता सगळ्या ऋषी मुनींच्या, ब्राह्मणांच्या, देवांच्या साक्षीने हा लग्न सोहळा पार पडला. कसा? स्वयंवर मांडीला, स्वयंवर मांडीला, हा स्वयंवर मांडीला, स्वयंवर मांडीला, स्वयंवर मांडीला, स्वयंवर मांडीला. शिवगंगेचे हे लग्न, शिवगंगेचे हे लग्न, जमविले होणार दान, जमविले होणार
सोहळा पार पडला. आता दुसऱ्या दिवशी नवरा नवरी खेळवतात तो कार्यक्रम. नवरा नवरी खेळता खेळता खेळवता खेळवता शंभू महादेवानी काय केलं? शिवाने गंगेशी मस्तकी ठेविले हो, 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 शिवाने गंगेशी मस्तकी ठेविले हो. अघटित दृश्य पाहून म्हणते अपूर्व आज झाले जगती, अपूर्व आज झाले जगती, अपूर्व आज झाले जगती. डोक्यावर ठेवली स्वयुवती, साऱ्यांचे हात गेले मस्तकी, साऱ्यांचे हात गेले मस्तकी, साऱ्यांचे हात गेले मस्तकी. म्हातारपणी आला म्हातार चळ लागला हो, म्हातारपणी आला म्हातार चळ लागला हो, शिवाने गंगेशी मस्तकी ठेविले 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 हो. काय केलं शंभू महादेवानी? खेळता 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 गंगेला उचलली आणि आपल्या डोक्यावर बसवली. आता गंगेला डोक्यावर बसवलेली पाहिल्याबरोबर सगळे देव अचंबित झाले. म्हणाले काय याचं डोचकं बिचकं फिरलं की काय? स्वतःच्या बायकोला कधी कोण डोक्यावर बसवतो? आता ही याच्या डोक्यावर मिरच्या वाटणार. झाले बाबा, सगळे देव आपापल्या घरी निघून गेले. आता त्या मंदार पर्वतावर ही दोघ जण झुरली. एकांतामध्ये दोघ जण धुंद झाली आहे. तिकडे काय झालं बघा. उद्मात आईचा आशीर्वाद, पार्वतीचा आशीर्वाद घेऊन निघाला. तो सगळ्या देवांना जिंकत सुटला. सगळ्या ऋषी मुनींना ब्राह्मणांना ठार मारत सुटला. सगळेजण चिंतातूर झाले. सगळ्या देवांनी धाव घेतली. विष्णूकडे आले आणि सगळेजण विष्णूचा धावा करायला लागले. विष्णूला काय सांगतायत? आला आला रे उन्माद आला रे, आला आला रे उन्माद आला, आला आला रे उन्माद आला रे, आला आला रे उन्माद आला, आला आला रे उन्माद आला रे, आला आला रे उन्माद आला. ऋषी देवांचा संहार केला, ऋषी देवांचा संहार केला. श्रीहरी आवरी त्यानं राधा मला, आला आला रे उन्माद आला रे, आला आला रे उन्माद आला, आला आला रे उन्माद आला रे, आला आला रे उन्माद आला. सगळ्यांनी विष्णूचा धावा केल्यानंतर विष्णुदेव म्हणतात, अरे बाबा, हा असा कोणाला ऐकणार नाही, कारण त्याला पार्वतीचा आशीर्वाद आहे. पण त्याच्यावरती एक उपाय आहे. त्याला मारणारा जन्माला येणार आहे, पण त्याच्यासाठी काय व्हावं लागेल? शिव आणि शक्ती दोघांचं युद्ध व्हावं लागेल. म्हणजे शंकर आणि पार्वतीचं युद्ध. हे युद्ध घडवून आणणार कोण? नारद मुनी म्हणाले, काय चिंता करू नका, मी आहे ना, मी सगळं काय करतो. नारद मुनी तिथून निघाले. ते थेट कैलास पर्वतावर गेले. आता कैलास पर्वतावर पार्वती शिवनामाचा जप करत बसली होती बघा. तिला सुद्धा शंभू महादेवाची आठवण सारखी सतावत होती. ती बेचैन झाली होती. नारद मुनी त्या ठिकाणी गेले आणि सांगतात, अगं पार्वती, कसला तर शंभू महादेवांचा धावा करतेस, त्यांच्या नामाचा जप करतेस. त्याने काय केलं तुला माहिती आहे? काय सांगतायत बघा. लग्न केले शंभूने त्या सुंदर गंगेशी, लग्न केले शंभूने त्या सुंदर गंगेशी. ठेविले होती जला, ठेविले होती जला, आपल्या मस्तकी. लग्न केलं शंभूने त्या सुंदर गंगेशी, लग्न केलं शंभूने त्या सुंदर गंगेशी, लग्न केलं शंभूने त्या सुंदर गंगेशी. अगं पार्वती, तू इकडे शिवनामाचा जप करत बसली, पण तिकडे शंभू महादेवानी काय केलं? ते कधीच तुला विसरून गेले आणि त्यांनी गंगेशी विवाह केला. नुसतं लग्नच नाही केलं, तर त्यांनी तिला आपल्या डोक्यावर बसवली. एवढं ऐकल्याबरोबर पार्वतीला एकदम राग अनावर झाला. तिने काय केलं बघा, उद्माताचं स्मरण केलं. उद्माताला बोलवून घेतलं आणि सांगितलं,
जा आणि त्या गंगेला ठार मार आणि त्या शंभू महादेवाला बांधून माझ्याकडे घेऊन ये. आता आईची आज्ञा झाल्याबरोबर हा निघाला तो थेट मंदार पर्वतावर गेला आणि शंभू महादेवांना आव्हान केलं. म्हणाला, शंभू महादेवा आधी बाहेर यावा, तक्काम ठेया. भागव्यांचं ध्येय काढलो. बुवांग आमच्या माहिती आहे भागव्यांचं ध्येय काढलो. शंभू महादेव मनामध्ये विचार करतायत, मला आव्हान करणारा हा कोण? बाहेर येऊन बघतात तर हा उन्माद. पाहिल्याबरोबर त्यांचा सुद्धा राग अनावर झाला. दोघांचं तुंबळ युद्ध सुरू झालं. कोण कोणाला हटेना. शेवटी काय केलं बघा शंभू महादेवानी, उन्मादाला धरला आणि आडवा पाडला. त्याच्या छाताडावर पाय देऊन त्याला खलास करणार. एवढ्यात नारद मुनींनी धाव घेतली. ती सरळ कैलास पर्वतावर गेले आणि पार्वतीला सांगतायत, आई 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 घात झाला, घात झाला, लवकर चल, नाहीतर तुझ्या मुलाला शंभू महादेव मारून टाकणार. तो म्हातारो आता पिसाळले, तो आता ऐकणार नाही. पार्वती तिथून निघाली. ती सरळ आली आणि बघते तर काय, शंभू महादेव उन्मादाच्या छाताडावर उभे. पाहिल्याबरोबर तिने एकदम अकराळ विक्राळ रूप धारण केलं. जमदग्नीचा अवतार धारण केला आणि शंभू महादेवांबरोबर लढायला सुरुवात केली. दोघांचं तुंबळ युद्ध सुरू झालं. डोंगर पर्वत हलायला लागले. विजांचा कडकडाट चालू झाला. सोसाट्याचा वारा सुटला. सगळे देव सुद्धा भयभीत झाले. प्राणी मात्र सगळे भयभीत झाले. काय केलं बघा पार्वतीने, लढता 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 जमदग्नीचा अवतार धारण केला. तोंडाचा जबडा पसरला आणि शंभू महादेवांना गिळायला सुरुवात केली. गिळता 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 शंभू महादेवांना तिने धडापर्यंत गिळाली. त्याबरोबर शंभू महादेव लागले हवेत हात हलवायला. पार्वतीने सांगितलं उन्मादाला, जा आणि त्या गंगेला बाहेर घेऊन ये आणि माझ्या समोर उभी कर. उन्माद गेला. गंगेच्या भिष्ट्या धरल्या आणि तिला खेचत बाहेर आणले आणि आपल्या आई समोर उभं केलं. त्याबरोबर बघा ती थरथर थरथर कापायला लागली. गंगा गंगा केविलवाने बघते पार्वतीकडे आणि पार्वती तिच्याकडे लाल बुंद डोळे करून बघते अंबेच्या दृष्टीतून. आणि गंगेच्या श्वासामधून काय झालं, अंबेच्या दृष्टी योगे गंगेच्या श्वासा मार्गे विकटानन प्रगटला. बिल्लीचा ताशा जसा कडकड कडाडला. पाऊस फुलांचा वर्षाव स्वागताला. पाऊस फुलांचा वर्षाव स्वागताला. गंगेच्या श्वासामधून विकटानन नामक पुत्र शंभू महादेवांचा जन्माला आला. त्याने काय केलं, प्रथम आपल्या दोन्ही आईना वंदन केलं आणि सरळ जाऊन त्या उन्मादाला ठार मारलं. आता उन्मादाला ठार केल्याबरोबर सगळ्या देवांना, ऋषी मुनींना सगळ्यांना आनंद झाला. मग विष्णूने जाऊन पार्वतीचे चरण पकडले, क्षमा मागितली आणि आपल्या मुलीला सुद्धा क्षमा करण्याची विनंती केली. मग पार्वतीने सांगितलं, जर गंगा मला शरण आली तरच मी तिला क्षमा करेन. आणि मग गंगा पार्वतीला शरण गेली. पार्वतीनेही तिला आशीर्वाद दिला आणि नंतर शंभू महादेव नंदीवर बसले. वामांगी पार्वती मध्ये गणपती आणि डोकीवर गंगेला घेऊन कैलाशी निघाले. कसे, चल ग सखे कैलाशीला. चल ग सखे कैलाशीला. चल ग सखे कैलाशीला. नंदीवरी बैसोनी हो, नंदीवरी बैसोनी गौरी वामांगे घेऊन ठेवी डोईवरीच्या गंगेला. चल ग सखे कैलाशीला. ओम नमः शिवाय. चल ग सखे कैलाशीला. ओम नमः शिवाय. चल ग सखे कैलाशीला. राम नामी दंग गंगा होऊन संग. संग पापियांचा चंग क्षणोक्षणी होई भंग. धरू संत संग राम नामी होऊ दंग. धरू संत संग राम नामी होऊ दंग. अजनाता तुरंग गाऊनी अभंग.
मगाशी सांगत होते, मातू नको, गर्व करू नको, वसा घेतला टाकू नको, भक्तीचा मार्ग सोडू नको. बुवा आम्ही काय करतो? हा भक्तीचाच मार्ग हो. छळ भक्त प्रल्हादाचा केला पित्याने, छळ भक्त प्रल्हादाचा केला पित्याने, छळ भक्त प्रल्हादाचा केला पित्याने. नारायण नाम नाही सोडिले त्याने, नारायण नाम नाही सोडिले त्याने, नारायण नाम नाही सोडिले त्याने. धावला हरी हा केला तयार चिले, ऐसा भक्तीचा महिमा जगिया उदंड, ऐसा भक्तीचा महिमा जगिया उदंड. भजनात अनुरंग गाऊनी अभंग, भजनात अनुरंग गाऊनी अभंग, भजनात अनुरंग गाऊनी अभंग. हत्यारी वाल्या कोळी पापे करी, हत्यारी वाल्या कोळी पापे करी, हत्यारी वाल्या कोळी पापे करी. वाल्याचा वाल्मिकी झाला कसा? बुवा नामस्मरणाने. पाप करायचा नेहमी, येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूंना मारायचा, त्यांना लुटायचा. कशासाठी? आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी. पण शेवटी ज्यावेळी त्याला नारद मुनी भेटले आणि त्यांनी त्याला पटवून दिलं की अरे जे हे तू पाप करतोस त्याच्यामध्ये कोणीही वाटेकरी होणार नाही, तुझं पाप तुलाच भोगावं लागेल. त्यावेळी त्याला ते पटलं आणि नारद मुनींनी सांगितल्याप्रमाणे तो उलट्या नामाचा जप करू लागला. मरा 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 म्हणता म्हणता राम राम यायला लागलं त्याच्या मुखातून आणि वाल्याचा वाल्मिकी झाला बघा. म्हणून सांगतो बुवा, ऐसा नामाचा महिमा जगिया उदंड, ऐसा नामाचा महिमा जगिया उदंड. भजनात अनुरंग गाऊनी अभंग, भजनात अनुरंग गाऊनी अभंग, भजनात अनुरंग गाऊनी अभंग. देव भेटल्या ध्रुव बाळ निघाला, देव भेटल्या ध्रुव बाळ निघाला, देव भेटल्या ध्रुव बाळ निघाला. तपोभंग करण्या इंद्र धावला, तपोभंग करण्या इंद्र धावला, तपोभंग करण्या इंद्र धावला, तपोभंग करण्या इंद्र धावला. हो बघा, ध्रुव बाळ देवाच्या शोधार्थ निघाला. आईचा आशीर्वाद घेऊन जाऊन तपश्चर्येला बसला. त्याची ती तपश्चर्या पाहून इंद्राला हेवा झाला. इंद्राने त्याची तपश्चर्या विचलित करण्यासाठी नाना प्रयत्न करून पाहिले, पण आपल्या तपश्चर्येपासून तो अजिबात ढळला नाही. शेवटी प्रत्यक्ष भगवंताला त्याच्या भेटीसाठी तिथे यावं लागलं. यालाच म्हणतात बुवा जीवा शिवाची गाठ. हाच तो भक्तीचा मार्ग. परी नाही तो चिढळला तपापासूनी, संत संग तुम्ही धरा हरिमुखी सदा स्मरा, संत संग तुम्ही धरा हरिमुखी सदा स्मरा. प्रमोद सांगे स्मरा नित्य पांडुरंग, भजनात अनुरंग गाऊनी अभंग, भजनात अनुरंग गाऊनी अभंग. राम नामे दंग संग होऊनी संग, संग पापियांचा चंग क्षणोक्षणी होई भंग. करू संत संग, राम नामे
ना लगे सोना ना लगे रुपया, ना लगे सोना ना लगे रुपया, ले ले प्रभु का नाम सुख पाएगा तू भैया। इसलिए कहता हूं ना तू शैतान बन, ना तू हैवान बन, ना तू शैतान बन, ना तू हैवान बन, बन सबसे पहले तू अच्छा इंसान बन। आजा करीबा आ आ आ, हाथ में हाथ मिला, हाथ में हाथ मिला, हाथ में हाथ मिला, हाथ में हाथ मिला। ना तू शैतान बन, ना तू हैवान बन, बन सबसे पहले तू अच्छा इंसान बन। आजा करीब आ आ आ, हाथ में हाथ मिला, हाथ में हाथ मिला, हाथ में हाथ मिला, हाथ में हाथ मिला। हंस के गुजार ले तू अपनी जिंदगी, झगड़ा ना मोल ले कर सबसे दिल लगी। हंस के गुजार ले तू अपनी जिंदगी, झगड़ा ना मोल ले कर सबसे दिल लगी। झगड़ा ना मोल ले कर सबसे दिल लगी, झगड़ा ना मोल ले कर सबसे दिल लगी। सबको धोखा दिया सब तूने खो दिया, सबको धोखा दिया सब तूने खो दिया, सबको धोखा दिया सब तूने खो दिया, सबको धोखा दिया सब तूने खो दिया। आएगी जब घड़ी तब तेरी किसको पड़ी, आएगी जब घड़ी तब तेरी किसको पड़ी। आएगी जब घड़ी तब तेरी किसको पड़ी, आएगी जब घड़ी तब तेरी किसको पड़ी। चुप क्यों है बोल तू अब तो मुंह खोल तू, चुप क्यों है बोल तू अब तो मुंह खोल तू, मेरे सूर में सूर मिला। हाथ में हाथ मिला, हाथ में हाथ मिला, हाथ में हाथ मिला, हाथ में हाथ मिला। क्यों तू अनजान है ईश्वर के वास्ते, क्यों तू अनजान है दुनिया के वास्ते, क्यों तू अनजान है ईश्वर के वास्ते, क्यों तू अनजान है दुनिया के वास्ते। तू अनजान है दुनिया के वास्ते, तू अनजान है दुनिया के वास्ते। तू उसको जान ले उसको पहचान ले, तू उसको जान ले उसको पहचान ले, तू उसको जान ले
झाँक ले, पहले पहचान खुद को, धर्म तू करे ले, दुआ मिलेगी तुझको। दिल में तू झाँक ले, पहले पहचान खुद को, दिल में तू झाँक ले, पहले पहचान खुद को। दिल में तू झाँक ले, पहले पहचान खुद को। जीवन सुधार ले, कहना है मान ले, जीवन सुधार ले, कहना है मान ले, जीवन सुधार ले, कहना है मान ले, जीवन सुधार ले, कहना है मान ले। कर ले तू वादा पक्का, निकल ना जाए मौका, कर ले तू वादा पक्का, निकल ना जाए मौका। कर ले तू वादा पक्का, निकल न जाए मौका। कर ले तू वादा पक्का, निकल न जाए मौका। मीठी तू बात कर, टेढ़ी ना चाल चल, मीठी तू बात कर, टेढ़ी ना चाल चल, मेरे चाल में चाल मिला, हाथ में हाथ मिला, हाथ में हाथ मिला, हाथ में हाथ मिला, हाथ में हाथ मिला। ना तू शैतान बन, ना तू हैवान बन, बन सबसे पहले तू अच्छा इंसान बन। आजा करीब आ, हाथ में हाथ मिला, 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 हाथ में हाथ मिला। आताच तुम्ही ऐकलास ना, बुवानी शंकराचं आणि गंगेचं लग्न लावून दिलं. आपण कोणाचं लावूया? कोणाचं आपण लावूया? आपण हनुमंताचं लग्न लावूया. सर्व म्हणतात ना की हनुमंत हा ब्रह्मचारी आहे, पण त्याचं लग्न कोणाशी लागलं या वारुडमध्ये सांगितलेलं आहे. ऐका शंकर महाराजाची कथा, ऐका शंकर महाराजाची कथा, ऐका शंकर महाराजाची कथा, ऐका शंकर महाराजाची कथा. अवंत नगरीचा तो राजा, होती सुखामध्ये सारी प्रजा, ऐश्वर्य होते त्याच्या दारात, परिती खंत होती मनात, पोटी नाही त्याची संतान, तरी तो शंकराचे पूजन, पिंडी बेलपत्रे वाहून, मनोभावे करीतो स्मरण. निसिदिनी पूजिता झाली सारी पूर्तता, निसिदिनी पूजिता झाली सारी पूर्तता, झाली सारी पूर्तता. ऐका शंकर महाराजाची कथा, ऐका शंकर महाराजाची कथा, ऐका शंकर महाराजाची कथा. अवंत नगरीचा राजा शंकरपा, त्याचं ऐश्वर्य किती होतं म्हणावं? 9 लाख घोडे त्याचं ऐश्वर्य होतं. सर्व सुख त्याच्या पायाशी लोळण घेत होती, पण राजाला एकाच गोष्टीची खंत होती, त्याच्या पोटी काही संतान नव्हतं. म्हणून राजा काय करायचा? नेहमी प्रातःकाळी उठून गंगेच्या पात्रामध्ये आंघोळ करून ओल्या कपड्याने बाहेर यायचा आणि वाळूमध्ये शंकराची पिंडी बनवायचा आणि 101 बेलपत्र व्हायचा आणि शंकराचे नामस्मरण करायचा. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले, नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले, नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले,
शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय. असा राजाचा नित्य नियमाचा कार्यक्रम चालू असे. एके दिवशी श्रावणातल्या 4थ्या सोमवारी राजाने शंकराची पूजा केली, नामस्मरण केलं. डोळे उडून बघतो तर काय शंभू महादेव प्रसन्न झालेले. आणि शंभू काय म्हणतायत त्याला? प्रसन्न झाले शंभूदेव राजाला त्या क्षणी. प्रसन्न झाले शंभूदेव राजाला त्या क्षणी. प्रसन्न झाले शंभुदेव राजाला हो त्या क्षणी. प्रसन्न झाले शंभुदेव राजाला हो त्या क्षणी. काय हवे वचा तुझी, काय हवे वचा तुझी, मागुनी घे तुझनी. प्रसन्न झाले शंभुदेव राजाला हो त्या क्षणी. प्रसन्न झाले शंभुदेव राजाला हो त्या क्षणी. शंभू त्याला म्हणाले, राजा एवढी का बरं तू घनघोर तपश्चर्या करतोस? त्यावेळी राजा म्हणाले की माझ्या पोटी काही संतान नाही आहे. एवढंच ना? त्यावेळी शंकराने त्याला तथास्तु असा वर दिला. शंकराने वर दिला होईल संतान तुझला. शंकराने वर दिला होईल संतान तुझला. विसरून जातो दुःख सारे, दर्शिकारे मने विचार. आय हे वरदान माझ होईल कल्याण तुझ. आय हे वरदान माझ होईल कल्याण तुझ. विसरुनीला दुःख सार, दर्शिकारे मनी विचार. विसरुनीला दुःख सार, दर्शिकारे मनी विचार. जर समजा या बुवाना शंभू महादेव प्रसन्न झाले असतं तर काय मागितलं असतं? पहिलो आधी माका देव सावंत बुवांसारखं गोरो करा. पण शंभू महादेव त्याला म्हणाला, तू दुःख करू नकोस, तुला संतान होईल. पण जर तुला मुलगा झाला तर शंकर असं नाव ठेव, आणि मुलगी झाली तर देवीचं नाव ठेव. मला एवढंच ना? हरकत नाही, मला ठेवेन मी. आणि झालं बाबा. राजाला भयंकर आनंद झाला. राजा आनंदाच्या भरामध्ये राजमहाली आला आणि राणीला सर्व वृत्तांत सांगितला. झालं बाबा. शंकराच्या वराप्रमाणे थोड्या दिवसात राणी गर्भवती राहिली. शंकर राजाची राणी हो राहिली, राहिली गर्भवती. शंकर राजाची राणी हो राहिली, राहिली हो गर्भवती. शंकर राजाची राणी हो राहिली, राहिली गर्भवती. शंकर राजाची राणी हो राहिली, राहिली गर्भवती. 9 महिने 9 दिवसांनी झाली तिची प्रसूती. 9 महिने 9 दिवसांनी झाली तिची प्रसूती. शंकर राजाची राणी
राणी प्रसूत झाली, तिला कन्यारत्नाचा लाभ झाला. राजाने आनंदाने राज्यात साखर पेढे वाटून आनंद साजरा केला. राज्यामधील सर्व प्रजाजन आनंदित झाले. राजाचा आनंद गगनात मावेना. आनंदाली सारी नगरे रे सारे नगरे रे, आनंदाली सारी नगरे रे सारे नगरे रे, राजाचा आनंद मावे न त्याच्या हृदयी रे, राजाचा आनंद मावे न त्याच्या हृदयी रे. आनंदाली सारी नगरी रे सारी नगरी रे, आनंदाली सारी नगरी रे सारी नगरी रे, राजाचा आनंद मावे न त्याच्या हृदयी रे, राजाचा आनंद मावे न त्याच्या हृदयी रे, राजाचा आनंद मावे न त्याच्या हृदयी रे. 5 दिवस झाले, पाची झाली, पण बुवांका बोलूक नाही माका बोलूक नाही. पण राजाने नामकरण विधीची सर्व तयारी केली आणि नाव काय ठेवलं? नाव ठेविले राजाने कन्येचे ओ चितिळा, बाळा जो जो रे, बाळा जो जो रे, बाळा जो जो रे. नाव ठेविले राजाने कन्येचे हो शीतळा, बाळा जो जो रे, बाळा जो जो रे, बाळा जो जो रे. झालं. राजाने कन्येचे नाव शीतला देवी ठेवलं. हा म्हणता शीतला देवी चंद्रासारखी कलेकलेने वाढत गेली. 12 वर्षाची होतात राजाला चिंता पडली. आता चेडू मोठा झाला ना, लगीन करू गया. म्हणून राजाने काय केलं? स्वयंवर मांडला. राजाने हो मांडिला स्वयंवर कन्येचा, राजाने हो मांडिला स्वयंवर कन्येचा. आमंत्रण केले सकळाना, याओ राज सारे तुम्ही आना, याओ राज सारे तुम्ही आना, याओ राज सारे तुम्ही आना. राजाने हो मांडिला स्वयंवर कन्येचा, राजाने हो मांडिला स्वयंवर कन्येचा. आमंत्रण केले सकळाना, याहो राज सारे तुम्ही आना, याहो राज सारे तुम्ही आना, याहो राज सारे तुम्ही आना. राजाने सर्व देशोदेशीच्या राजांना स्वयंवरासाठी आमंत्रित केलं. झालं बाबा. स्वयंवर मंडपामध्ये सर्व राजे हजर झाले. शीतला देवीच्या हाती वरमाला दिली आणि तिला सांगितलं की जो तुला राजकुमार आवडेल त्याच्या गळ्यामध्ये वरमाला घाल, जो तुका घो आवडात त्याच्या गळ्यात घाल, हे बुवा सोडून. झालं बाबा. शीतला देवीने वरमाला घेतली आणि इकडून तिकडून 2 फेऱ्या मारल्या. कोणाच्याही गळ्यात तिने वरमाला घातली नाही. नंतर येऊन ती आपल्या जाग्यावर बसली. ती म्हणाली की ह्या स्वयंवर मंडपामध्ये माझ्या योग्यतेचा एकही राजकुमार नाही, म्हणून मी वरमाळा कोणालाही घातलेली नाही. असं म्हटल्यावर राजा म्हणतो की तुला हवा तरी कसला वर? त्यावेळी ती म्हणते आहे की मला बाल ब्रह्मचारी असा वर हवाय. राजा म्हणतोय शीतला तुला असा वर मिळणे अशक्य आहे. तेव्हा शीतला म्हणते का बरं मिळणार नाही मला असा वर? मला असाच वर पाहिजे. असं म्हटल्यावर राजाला भयंकर राग आला. राजाने काय केलं? राजाने प्रधानाला रागाने दिला सल्ला, राजाने प्रधानाला रागाने दिला सल्ला. द्याव हाकलून तिजला पावेना तोंडाईच मजला, द्यावे हाकलून तिजला पावेना तोंडाईच मजला. राजाने प्रधानाला रागाने दिला सल्ला, राजाने प्रधानाला रागाने दिला सल्ला. द्यावा कुलूनी तिजला
तिजला पावेना तोंडैसे मधला जेव्हा कुलूनी तिजला पावेना तोंडैसे मधला जेव्हा कुलूनी तिजला पावेना तोंडैसे मधला. राजाने प्रधानजीला आज्ञा केली की आत्ताच्या आत्ता हिला राज्याबाहेर हाकलून द्या, मला हिचं तोंड सुद्धा पाहायचं नाही. प्रधानजीने आज्ञेचे पालन केले आणि शीतला देवीला घेऊन राजाच्या सीमेवर गेले आणि जंगलात सोडून दिलं आणि राजवाड्यात परत निघाले. झालं, शीतला देवी त्या अरण्यातून चालत चालत जातेवेळी तिच्या पायाला एक दगड लागला. खाली बघते तर काय दगड नसून शंभू महादेवाची पिंडी होती. माझ्याही वडिलांनी अशाच पिंडीची पूजा करून शंभू महादेवाला प्रसन्न करून घेतलं. मी या ठिकाणी याचीच पूजा करणार आणि शंकराला प्रसन्न करून घेणार. म्हणते कशी, शंकरा उघड दयेचे दार, शंकरा उघड दयेचे दार, आता तरी देवा होसी का रे, आता तरी देवा होसी का रे, माझा तू आधार. शंकरा उघड दयेचे दार, शंकरा उघड दयेचे दार, शंकरा उघड दयेचे दार. शीतला देवीने 12 वर्षे शंभू महादेवाशी तपश्चर्या केली. नारद मुनीला समजलं की मृत्यू लोकामध्ये कोणीतरी घणघोर तपश्चर्या करत आहे. त्यावेळी नारद मुनी नारायण नामाचा जप करत करत त्या ठिकाणी पोहोचले आणि तिला म्हणाले, बालिके तू का बरं एवढी घनघोर तपश्चर्या करत आहेस? त्यावेळी शीतला म्हणाली, तिने सर्व वृत्तांत सांगितलं की मला बाळ ब्रह्मचारी वर हवाय, म्हणून मी शंभू महादेवाची तपश्चर्या करत आहे. म्हणजे एवढंच ना, मला असं कर, तू अजून या ठिकाणी 12 वर्ष तपश्चर्या कर, म्हणजे 12 आणि 12 24 वर्ष तपश्चर्या झाल्यानंतर शंभू महादेव तुला प्रसन्न होतील. आणि त्यांच्याकडे काय मागशील तू? बाळ ब्रह्मचारी वर मागू नको, तर त्यांच्याजवळून एक तट बांधून घे आणि त्या तटामध्ये फुलबाग लावून घे. झालं, एवढं सांगून नारद मुनी नारायण जप करत निघून गेले आणि शीतला देवी शंभू महादेवाच्या तपश्चर्येला बसली. ए शंभू महादेवा, ए शंभू महादेवा, आळवितो मी तुझला प्रसन्न होई तू मजला, आळवितो मी तुझला प्रसन्न होई तू मजला, दावत येतो आज येते माझ्या केला. हे शंभू महादेवा, महादेवा, हे शंभू महादेवा, महादेवा, हे शंभू महादेवा. 12 आणि 12 24 वर्ष झाल्यानंतर शंभू महादेव शीतला देवीला प्रसन्न झाले आणि म्हणाले, बालिके तू एवढी का बरं घनघोर तपश्चर्या करत आहेस? तेव्हा ती म्हणाली की मला एक तट बांधून द्या आणि त्या तटामध्ये फुलबाग लावून द्या. एवढंच ना, असं म्हणून शंभू महादेवाने एक बाग निर्माण केली आणि शंभू महादेव अदृश्य झाले. शीतला देवी रोज सकाळी उठून त्या बागेला पाणी घालायची, फुलझाडांना पाणी घालायची. इकडे काय झालं, नारद मुनी मेघराजाकडे गेले आणि त्याला म्हणाले, तू काही कर पण अयोध्येमध्ये एक थेंबही पडू नकोस. मेघराजाने मान्य केलं. अयोध्येमध्ये दुष्काळ पडला. तिथून नारद मुनी रामाकडे गेले आणि रामाला म्हणाले, अरे एवढा दुष्काळ पडला, मग पाऊस पडण्यासाठी काहीतरी यज्ञ कर. राम म्हणाला, अरे यज्ञ करणार कसा, कारण फुलंच नाही. अरे काय नाही फुलं म्हणतोस? नारद म्हणाला, फुलं काय नाही म्हणतोस? अरे तुझा हनुमंत याला सांग, तो कुठून तरी फुलं घेऊन येईल. ज्यावेळी लक्ष्मण मूर्छित पडला त्यावेळी द्रोणागिरी पर्वत घेऊन आला तो. मग फुलाचं काय घेऊन बसलास? त्याप्रमाणे रामाने हनुमंताला आज्ञा केली. हनुमंत ह्या राज्यातून त्या राज्यात, त्या राज्यातून त्या राज्यात असं फुलं शोधायला निघाला. असं करत करत तो शीतला देवीच्या बागेमध्ये येऊन पोहोचला आणि काय केलं त्याने? हनुमंताने उडी मारून तोडली फुले, हनुमंताने उडी मारून तोडली फुले, पाहुणी या शीतला डोळा अंगार खुले, पाहुणी या शीतला डोळा अंगार खुले, फुले तोडण्याची येते आहे रे म्हणा, फुले तोडण्याची येते आहे रे म्हणा,
डोळा अंधार खुले, पाहुनिया शिद्रा डोळा अंधार खुले, पाहुनिया शिद्रा डोळा अंधार खुले. हनुमंताने बागेत उडी मारली आणि फुलं तोडायला सुरुवात केली. शीतला देवीने पाहिलं आणि धावत धावत येऊन म्हणते, अरे मरकटा, ते फलक पाहिलं का? त्यावेळी हनुमंताने पाहिलं आणि लाल लाल भडक झाले, म्हणून लाल मारुती प्रसिद्ध झाले. शीतला देवी त्याला म्हणाली, बागेतील फुलं तोडलीस ना, मग तुला माझ्याशी लग्न करावं लागेल. तेव्हा हनुमंत काळे ठिक्कर पडले, म्हणून काळा मारुती प्रसिद्ध झाले. मग हनुमंत शीतला देवीला घेऊन अयोध्येमध्ये आला. रामाला फुलं दिली, यज्ञ पार पडला. रामाला समजलं की हनुमंत कोणतरी कन्या घेऊन आला आहे, म्हणून राम लक्ष्मण सीता त्या ठिकाणी पोहोचले आणि तिला विचारतायत, कोण बरं आहेस तू? तेव्हा तिने घडलेला सर्व वृत्तांत सांगितला. तेव्हा राम म्हणाला, हनुमंत माझा बाळ ब्रह्मचारी, तेव्हा तुझ्याशी लग्न करेल कसा तो? आणि सीतेला भयंकर राग आला. तिने काय केलं? तिने शाप दिला तिला की तू जळून भस्म होशील. आणि त्या शापाप्रमाणे शीतळा देवी जळून भस्म झाली आणि त्या ठिकाणी एक रुईचं झाड निर्माण झालं. तेवढ्यात त्या ठिकाणी नारद मुनी हजर झाले आणि म्हणाले, हनुमंता, तुला या रुईच्या झाडाशी लग्न करावं लागेल. त्यावेळी हनुमंत म्हणाला, मी हिला नेहमी सान्निध्यात ठेवणार नाही, फक्त शनिवारीच माझ्या सान्निध्यात ठेवेन. म्हणून आपण शनिवारी हनुमंताच्या गळ्यामध्ये रुईची माळ घालतो. दत्तासुतासी करुणी वंदन, दत्तासुतासी करुणी वंदन, गाय अरुण हे कवन, गाय अरुण हे कवन, गाय अरुण हे कवन. दत्तासुतासी करुणी वंदन, दत्तासुतासी करुणी वंदन, गाई अरुण हे कवन, गाई अरुण हे कवन, गाई अरुण हे कवन. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया, 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 मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया.